जय शिवालाल। मी गोरखनाथ राठोड, सामाजिक बंजारा सामाजिक कार्यकर्ता व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन। मी काल दिनांक 15/9/2025 पासून बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण एसटी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी मी बेमुदत आमरण उपोषण व अन्नत्याग केलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एसटी कॅटेगरीमध्ये तात्काळ सामावून घेऊन GR काढावा ही माझी नम्र विनंती आहे साहेबांना। जय शिवालाल। मी संजय राठोड। आज या ठिकाणी आमचे सहकारी सामाजिक कार्यकर्ते गोरखनाथ राठोड भाऊ आमरण उपोषणाला बसलेले आहे। आम्ही त्यांच्या मदतीसाठी या ठिकाणी आलेलो आहे। आमची मागणी एवढीच आहे की हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज हा एसटी मध्ये आहे, शेड्यूल ट्राईब मध्ये आहे। आम्हाला फक्त महाराष्ट्र शासनाने एसटीची ही सवलत लागू करावी, त्यासाठी या ठिकाणी आमचे सहकारी मित्र गोरखनाथ भाऊ राठोड या ठिकाणी उपोषणाला बसले। बंजारा समाज हा भारतामध्ये अनेक राज्यामध्ये असून बंजारा समाजाला केंद्र सरकार व राज्य सरकारांच्या चुकीमुळे बंजारा समाज हा वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीत असून बंजारा समाज काही ठिकाणी ओबीसीत आहे, काही ठिकाणी SC मध्ये आहे, काही ठिकाणी ST मध्ये आहे। आणि विशेष म्हणजे बंजारा समाजाचा 13/3/1944चा आमचा एका माणसाचा वाटूरचा कास्ट सर्टिफिकेट आहे। त्या ठिकाणी डेव्हलपमेंट ऑफिसरनी आणि हेडमास्टरनी त्यांना त्या ठिकाणी ST हा त्यांना कास्ट सर्टिफिकेट दिलेला आहे। तो सबूत सुद्धा आमच्याकडे आहे। आम्ही तो सबूत आपल्याला दाखवू शकतो। जर 1944च्या पहिले बंजारा समाज महाराष्ट्रातील जर ST मध्ये आहे अशी आमच्याकडे नोंद असताना महाराष्ट्र शासनाने त्या नोंदची दखल न घेता यांनी स्वतः नवीन GR बनवून बंजारा समाजाला विजेंटी मध्ये टाकलेले हा सरळ बंजारा समाजावर शासनाने केलेला अन्याय आहे आणि याची दखल केंद्राने व राज्याने आजपर्यंत घेतलेली नाही। ज्या वेळेस अनेक वेळेस आंदोलन झाले आणि आमच्याकडे त्या पुरावे मिळाले, त्यावेळेस आम्ही शासनाला सांगत आहे की बंजारा समाज हा ST सवलतीमध्ये लागू असलेला समाज आहे आणि केंद्राच्या आयोगामध्ये सुद्धा विधाते आयोग असेल यांनी सुद्धा शिफारस केलेली आहे की बंजारा समाज हा ST ला लागू पडतो, हा समाज ST मध्ये याचा समावेश करण्यात यावा। आम्हाला शासनाला एवढीच विनंती आहे, आमच्याकडे जर सबूत असेल, आमच्याकडे पुरावे असेल, आमचे पूर्वजांचे नावानिशी जर आमच्याकडे ते कागदपत्र असतील तर शासनाने याची दखल घेऊन बंजारा समाजाला हा ST मध्ये समावेश करून घ्यावा। आमचे जे असे नवतरुण बंधू आणि आमचे काही सामाजिक कार्यकर्ते आज आंदोलन करत आहे, रस्ता रोको करत आहे, मोर्चे काढत आहे। आज आमचा हा गोरखनाथ भाऊ राठोड या ठिकाणी आमरण उपोषण करत आहे। जर आम्हाला या सवलती लागू असताना शासनाने जर अन्याय केलेला असेल तर याची दखल घेऊन आज होणारा आमच्यावरचा अन्याय शासनाने टाळावा आणि बंजारा समाजाची नोंद घ्यावी। तुम पर बार-बार प्रेशर लाया जा रहा है कि उपोषण खत्म करो। आम्हाला या ठिकाणी शासनातर्फे अधिकाऱ्यातर्फे अनेक लोकांनी सांगितलं की आपण उपोषण आपलं स्थगित करा, आपण आपलं उपोषण सोडून घ्या। पण आम्ही जर रीतशीर असेल तर आम्ही उपोषण का सोडायचं? आमची मागणी मान्य शासनाने करावी। जर आमच्याकडे पुरावे असतील, आमच्याकडे सगळे कागदपत्र असतील आणि रीतशीर जर उपोषण करत असेल तर शासनाला मागणी मान्य करायला काही एक अडचण नाही। आमची जर रीतशीर मागणी असेल, त्यांनी मान्य करावी, आम्ही उपोषण सोडतो। आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही। आज बंजारा समाजाचे आम्ही रोज या ठिकाणी 200-500 लोक येत आहे। उद्या 17 सप्टेंबर आहे। उद्या 17 सप्टेंबरला काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वश्री गोरखनाथ भाऊ राठोड हे जबाबदार राहणार नाही। समाजातले अनेक तरुण मित्र आमचे सुशिक्षित बेकार आहे, तर समाजातले अनेक तरुण मित्र यशभार झाले, शासनाचे त्यांना नोकऱ्या नाही। आज ते तरुण कोणताही मार्ग अवलंबू शकतात, त्याला आम्ही उपोषण करते जबाबदार राहणार नाही। आमचा एक बंजारा समाजाचा पहिला बळी या आंदोलनामध्ये गेलेला आहे। या ठिकाणी एका आमच्या बंजारा समाजाच्या तरुण मुलाने फाशी घेतलेली आहे की हा एसटीत समावेश करण्यात यावा म्हणून। तरी पण अगर त्यांची मागणी पूर्ण नाही झाली तर उद्या तुम्ही कल इस पे क्या ऍक्शन लेणार? आमची मागणी ही मान्य न झाल्यास एसटीत समावेशाची बंजारा समाज आजपर्यंत फक्त मराठवाड्यातला बंजारा समाज आंदोलन करत आहे। उद्या पूर्ण महाराष्ट्रातला बंजारा समाज आंदोलन करणार। आज महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज 1 कोटी ते 1.25 कोटीच्या घरात असलेला बंजारा समाज आहे।
कित्येक असे विधानसभा आणि लोकसभेचे मतदारसंघ आहे की त्या ठिकाणी बंजारा समाज जो ज्याच्या पाठीशी असेल तोच माणूस निवडून येऊ शकतो, तोच माणूस सत्ताधारी बनू शकतो, तोच माणूस या सत्तेत बसू शकतो. तर बंजारा समाज त्याची निश्चित दखल घेईल.